धी येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययशाश्च न कश्चित् कर्तुमर्हति. पण ज्याने हे सर्व जगत व्यापिले आहे ते आत्मतत्व नाश न पावणारे असे तू जाण. या अव्ययाचा नाश करण्यास कोणी ईश्वरही समर्थ नाही. बाप्पासाहेबांचं ह्या श्लोकावर ते समगीत. ज्याने सर्व हे व्यापिले अविनाश जाण भले, नित्य अव्यय केवळ त्याच्या नाशा कोण बळ. देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता. तरी सारते स्वभावता नित्य जाणे. आत्मा सार व आत्मवीत चलचित्राप्रमाणे असार आहे असा विचार करून त्यातील असारता गतिवंत म्हणून ही भ्रांती आहे असे निरखून पहा आणि सार हे मूळचेच नित्य आहे हा राजहंसाप्रमाणे अनुभव घे. आजही सायंटिस्ट शोधतायत, वैज्ञानिक शोधत आहेत की पृथ्वी ह्या ब्रह्मांडाच्या मूळ निर्मितीमध्ये कोणती शक्ती काम करते, मूळ काय आहे. अणु, परमाणु, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर न्यूट्रॉनोपर्यंत आलेत. डॉक्टर केंट सारख्या शास्त्रज्ञांनी इंग्लंडच्या असं भाकीत केलंय की मला वाटतं